राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं प्रशासनाकडून सतर्कता. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या हाताला पाणी लागलं. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर रामकुंडातील पाणी वाढलं. इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. दारणा धरणातून 9,932 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. इगतपुरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग वाढणार. नाशिकमधील भावली धरणाच्या पाठोपाठ भाम धरणही भरलं. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 21 दिवस अगोदरच भरलं भाम धरण. धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू. नाशिकचे गंगापूर धरण 60% जास्त भरलं. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातून 5,186 क्युसेकनं गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग. धुळ्यामधल्या पांझरा, मालनगाव, जामखेड, लाठीपाडा धरणं भरली. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुसळधार पावसानं जळगावमधील रस्ते जलमय. महामार्गालगतच्या सखल भागामध्ये पाणी साचलं. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. हवामान विभागाकडून 3 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीमध्ये 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ. सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित. परिसरामध्ये हिरवळ. पर्यटनासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू. सिंधुदुर्गमधल्या पर्यटन स्थळांवर रविवारमुळे पर्यटकांची गर्दी. आंबोली, कावळे 7 तसंच सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगावचे पर्यटक दाखल. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे नंदुरबारमधील वाल्हेरी धबधबा प्रवाहित. राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशमधील पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू. 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधल्या रामकुंडामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं तरुण अडकला होता. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं तरुणाला बाहेर काढलं. तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. नाला सोपाऱ्यामध्ये पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. आसोळे, नागिनदास पाडा, संकेश्वर नगर आणि गाला नगरमधील रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं. पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या जामखेली धरण ओव्हरफ्लो. सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरमधील भंडारदरामध्ये धोकादायक परिसरात पर्यटनासाठी गर्दी. पावसामुळे परिसरात बंदी असताना सुद्धा पर्यटकांची गर्दी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीच्या सूचना. वसई विरार नालासोपारामध्ये मुसळधार पाऊस. नागिनदास पाडा, आचोळा रोड, गालानगर परिसरातील मुख्य रस्ते पाणीवाले. वाहनधारकांचे साचलेल्या पाण्यामुळे हाल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 50%हून अधिक पाणीसाठा. मे जून महिन्यामधील पावसामुळे धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ. मागच्या वर्षी याच वेळेला केवळ 8.59% पाणीसाठ्याची नोंद. परभणीच्या गंगाखेडमधील वडवणी ते कातरवाडी रस्त्याचं ग्रामस्थांनी थांबवलं. आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली. ग्रामस्थांसोबतच्या चर्चेनंतर रस्त्याचं काम पूर्वपदावर. नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ. स्मशानभूमीला रोड नसल्यानं मृतदेहाची अवहेलना. जांभूळपाडा गावातील घटना. प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. माजी आमदार कुणाल पाटलांकडून पंढरपुरात महाप्रसादाचं वाटप. तर पंढरपूरच्या भूमीवर वारकऱ्यांची गळाभेट घेऊन धन्य झालो. कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेमध्ये. रुग्णवाहिका नादुरुस्तीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल. जळगावमधल्या पाळधी तरसोद बायपास रस्त्याची मंत्री गुलाबराव पाटलांकडून पाहणी. गुलाबराव पाटलांनी कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली. 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
परळीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील माजी नगराध्यक्षावर अंधश्रद्धा प्रकरणी गुन्हा. दीपक देशमुखांनी भर रस्त्यावर कोंबड्याचा बळी दिला. अनिसाच्या तक्रारीनंतर परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. ठाकरे कुटुंबाचा एकत्रित फोटो बाळा नांदगावकरांनी पोस्ट केला. यासाठी केला होता अट्टहास. बाळा नांदगावकरांची पोस्ट. हिंदीबाबतचा GR रद्द झाला. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग. पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंना टोला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अब्दुल सत्तार यांच्याकडून चेष्टा. कर्जमाफी व्हावी असं म्हणताना सत्तार हसले. कर्जमाफीच्या आश्वासनावर सत्ताधारी आमदारांच्याच वक्तव्यावर संभ्रम निर्माण. शेतकऱ्याची व्यथा. जर स्टंटबाजी असेल तर तुम्ही निवडणुकीमध्ये केलेल्या घोषणा या देखील स्टंटबाजीच. भाजपच्या गणेश हाकेंच्या व्हिडिओवर विजय वडेट्टीवार यांची टीका. गणेश हाकेंचा औत ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका. आजपासून बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा. विठ्ठल सरकारला कर्जमाफी देण्याची सुबुद्धी देऊ. पोस्ट करत बच्चू कडूंचं विठ्ठलाकडे साकडं. अहमदपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत शेतकरी. सहदेव होनाळे यांची खांद्यावर नांगर घेऊन पायी यात्रा. सरकारनं शेतकरी कर्जमाफी करावी, होनाळे यांची मागणी. देशामध्ये गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंतांच्या हातामध्ये संपत्ती चाललीये. नितीन गडकरींकडून चिंता व्यक्त. अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचंही विकेंद्रीकरण व्हायला हवं, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली. मतदार याद्यांमधील घोळावर काँग्रेसनं समिती नेमली. वाढलेल्या मतदारसंख्येवर फोकस करणार. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. नांदेडची मालकी गाजवली. त्यांनी सगळ्या जागा बिल्डरच्या घशामध्ये घातल्या. नाव न घेता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका. नांदेडमध्ये माहितीमध्ये धुसफूस वाढली. आमदार चिखलीकर यांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल. शरद पवार आज अलिबागच्या दौऱ्यावर. PNP नाट्यगृहाच्या नूतनीकरण शुभारंभाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार. 15 जून 2022 रोजी अचानक लागलेल्या एका भीषण आगीमध्ये जळालेलं PNP नाट्यगृह पुन्हा उभं राहिलं. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भाजपची भूमिका. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पहलगाम दहशतवादी तुमचे कोण होते का? पळून कसे गेले? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचे आशिष शेलार यांना सवाल. अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. हिंदूंना चोपड्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय. भाजपनेते आशिष शेलारांचं वक्तव्य. महाराष्ट्र एकत्र येतोय तर मग काही जणांचा जळफळाट होणार. आदित्य ठाकरेंकडून आशिष शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर. तर महाराष्ट्र एकत्र आल्यानं महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपच्या पोटामध्ये दुखतंय. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. मनसे नेते संदीप देशपांडेंचा माहितीच्या नेत्यांवर निशाणा. माहितीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल. सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू या टीकेला फोटो पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर. आमची भावकी एकत्र झाली. आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं. जाधवांची टीका. संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधून झाला. 2 भाऊ एकत्र आल्यानं काहींना पोटशूळ उठतोय. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही अशी गायकवाड यांनी केली होती टीका. ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहेत हे जसजसं समोर येईल तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून पुढील दिशा ठरवू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलं स्पष्ट. महाविकास आघाडी आता ठाकरे विकास आघाडी झाली आहे. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निरुपमांची टीका. काल ठाकरे विकास आघाडी अस्तित्वात आली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा स्वार्थापोटी. संजय निरुपम यांचं वक्तव्य.